नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती। आणि आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा। आणि ही जर गाडी पाहिली तर नुकतीच काही दिवसापूर्वी होंडा कंपनीने होंडा SP125 BS6 फेज 2 ही भारतीय मार्केटमध्ये ही गाडी जी आहे ती लॉन्च केली होती। आणि या गाडीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। काय काय नवीन अपडेट या होंडा SP125 मध्ये आलेले, गाडीमध्ये कोणते फीचर नवीन ऍड केलेले आहेत, इंजिन स्पेसिफिकेशन काय, गाडीचं मायलेज वगैरे किती आहे आणि गाडीची ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे, अशी संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मराठीमधून आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला मिळेल। तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून काय की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक देखील करा, कमेंट देखील करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर देखील करा। त्यानंतर मित्रांनो खूप खूप धन्यवाद स्ट्रॉंग विंग जो होंडा KSB चौक चिंचवड पुणे या शोरूमने आपल्याला होंडा SP125 ही गाडी जी ती आपल्याला रिव्ह्यू करण्यासाठी दिली। जर तुम्हाला पिंपरी चिंचवड एरियामधनं होंडाची कुठलीही बाईक किंवा स्कूटर घ्यायची असेल तर तुम्ही स्ट्रॉंग विंग जो होंडा KSB चौक चिंचवड पुणे या शोरूमला नक्की भेट द्या। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण माहिती जी आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळेल। तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि या गाडीवरती बेस्ट डील देखील घेऊ शकता। चला तर मग मित्रांनो आजचा होंडा SP125 चा व्हिडिओ जो आहे तो आपण चालू देखील करूया। तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि तुम्ही व्हिडिओमध्ये जी गाडी बघता ती आहे होंडा SP125 BS6 फेज 2 मध्ये कंपनीने लॉन्च केलेली आहे। सर्वात आधी तुम्हाला या गाडीची चावी दाखवतो। कंपनीने चावी जी SP125 ची कशी दिलेली ती देखील तुम्हाला आता बघूया। आणि इथे चावीचा वेळेला तुम्हाला दोन चाव्या मिळतात आणि चावीवरती तुम्हाला होंडाची ब्रँडिंग देखील इथे बघायला मिळेल आणि बेसिक अशा दोन चाव्या ज्या ते तुम्हाला इथे गाडीसोबत मिळून जातात। त्याचबरोबर मित्रांनो होंडा SP125 मध्ये नवीन कलर देखील अपडेट करण्यात आलेले। कलर तुम्हाला एकूण कोणकोणते कलर मिळतात ते देखील तुम्हाला मी एकदा सांगतो। या गाडीमध्ये SP125 मध्ये तुम्हाला ब्लू, रेड मेटॅलिक, मॅट ग्रे मेटॅलिक आणि ब्लॅक आणि ब्लू मेटॅलिक असे एकूण 5 ते 6 कलर ऑप्शन जे आहेत ते होंडा SP125 मध्ये इथे मिळून जातात। आणि गाडीचा फ्रंट लुक देखील नक्कीच चांगला आहे आणि मायलेज किंग म्हणून या गाडीला नक्कीच ओळखलं जातं। फ्रंटचा लुक जो तो तुम्हाला अशा प्रकारे मिळतो। इथे वायझर जो तो एक मोठ्या साईजचा मिळून जातो। होंडाची बॅजिंग तुम्हाला इथे मिळते। इंडिकेटर जे ते तुम्हाला हॅलोजन बल्ब सेटअपमध्येच मिळून जातात आणि इथे ग्राफिक जर बघितलं हे नवीन ग्राफिक जे ते इथे ॲड करण्यात आलेले। त्याचबरोबर हेडलाईटचा सेटअप जर बघितलं तर तुम्हाला फुल्ली LED हेडलाईट जे ते या ठिकाणी इथे मिळून जातात। त्याचबरोबर इथे नंबर प्लेट लावायची असेल तुम्ही नंबर प्लेट जी येते गाडी पासिंग झाल्यानंतर तुम्ही इथे देखील लावू शकता। साईड व्ह्यू मिरर जर बघितलं तर चांगल्या क्वालिटीचे साईड व्ह्यू मिरर तुम्हाला इथे नक्कीच बघायला मिळतात। जेव्हा तुम्ही गाडी चालवताना मागच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या जे आहेत ते क्लिअरली व्हिजिबल देखील होतात। त्याचबरोबर समोरचा जो मडगाड किंवा फेंडर आपण म्हणतो तो देखील चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे आणि हा कलर देखील गाडीवरती नक्कीच चांगला दिसत आहे। त्याचबरोबर फ्रंटला जर सस्पेन्शन बघितलं SP125 तर ते आहे टेलिस्कोपिक सस्पेन्शन तुम्हाला इथे मिळून जातात आणि इथे एक रिफ्लेक्टर देखील देण्यात आलेलं आहे। फ्रंटला टायर जर बघितलं तर C8 कंपनीचे टायर तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेले आणि टायर साईज बघितलं तर फ्रंटचा जो टायर आहे तो 80/100 सेक्शनचा 18 इंचचा ट्यूबलेस टायर जो आहे तो इथे देण्यात आलेले आहे। आणि ब्रेकिंगची गोष्ट जर केली तर ब्रेकिंगमध्ये या गाडीमध्ये तुम्हाला ड्रम आणि डिस्क असे दोन व्हेरियंट इथे मिळतात। त्यामध्ये हे जे मॉडेल आहे ते डिस्क मॉडेल आहे आणि ब्रेकिंग बघितलं तर 240 mm डायमीटरचा डिस्क ब्रेक जो आहे तो तुम्हाला फ्रंटला इथे मिळून जातो आणि मागच्या साईडला जे येते ड्रम ब्रेकचा यूज करण्यात आलेलं आहे आणि कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीमसोबत ही गाडी जी येते SP125 येते। त्याचबरोबर मित्रांनो आता आपण गाडीचे डायमेन्शन बघूया। गाडीचे डायमेन्शन जे ते काय काय देण्यात आलेले। गाडीची जी टोटल लेंथ बघितली तर ती 2020 mm इतके, गाडीची जी विड्थ आहे ती 785 mm इतके आणि टोटल हाईट जर बघितली SP125 ची ती आहे 1103 mm इतकी आणि गाडीचा व्हीलबेस देखील नक्कीच चांगला आहे। 1285 mm इतका गाडीचा व्हीलबेस आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स जर बघितलं तर 160 mm इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे। त्यामुळे तुम्ही गावाकडे खराब रस्त्यांवर किंवा सिटीमध्ये व्यवस्थित गाडी जी आहे ते चालू शकता। आणि माझ्याकडे सुद्धा SP125 ही गाडी जी आहे ती मी स्वतः पर्सनली यूज करतो, त्यामुळे मायलेजला कुठलाही प्रॉब्लेम जो येतो या गाडीमध्ये येत नाही। आणि टोटल कर्व वेट बघितलं तर 116 किलो इतकं टोटल वजन आहे गाडीचं आणि सीट हाईट बघितलं तर 790 mm इतकी गाडीची सीट आहे। आणि ओव्हरऑल गाडीचा साईड लुक जो होतो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। या साईडला सुद्धा एक रिफ्लेक्टर जे ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि इथे जर बघितलं तर ग्राफिक जे ते खूप चांगलं करण्यात आलेले आहे। पहिल्यापेक्षा आत्ता हे नवीन ग्राफिक जे ते गाडीमध्ये देण्यात आलेले। इथे तुम्हाला क्रोममध्ये होंडाची बॅजिंग इथे मिळून जाते आणि एक स्पोर्टी लुक जो आहे तो तुम्हाला गाडीमध्ये देण्याचा प्रयत्न कंपनीने केलेला आहे। इथे सुद्धा जी नवीन बॅजिंग आहे SP125 ही तुम्हाला पहिलेच्या मॉडेलमध्ये येत नव्हती, आता ही चेंज करण्यात आलेली आणि अशा प्रकारची बॅजिंग जे ते SP125 तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच बघायला मिळेल। त्यानंतर इथे तुम्हाला सेफ्टी क्रॅश गार्ड देखील इथे मिळून जातो आणि इंजिनवरती होंडाची बॅजिंग सुद्धा करण्यात आलेली आहे।
आणि गिअरबॉक्स जर बघितलं तर 5 स्पीड गिअरबॉक्स मिळतो. पहिला गिअर जो आहे तो खाली देण्यात आलेला आणि बाकीचे 4 जे आहे ते वरच्या साईडला आहेत. आणि साईड स्टँडसोबतच सेंटर स्टँड असे दोन्ही इथे मिळून जातात. आणि साईड स्टँड कट ऑफ सेन्सर्स देखील तुम्हाला या गाडीमध्ये कंपनीने दिलेले आहे, जे की तुम्ही इथे सेन्सर जो आहे तो देखील बघू शकता. आणि चेन सिस्टीम बघितलं तर तुम्हाला पूर्ण कवरिंग वगैरे जे ते करण्यात आलं, त्यामुळे चेनचा मेंटेनन्स जो तो तुम्हाला जास्त करावा लागत नाही. फुटपेकची जर क्वालिटी बघितली ती देखील नक्कीच चांगले. लेडीज फुटरेस्ट देखील मिळून जातात. सारे गार्ड देखील देण्यात आलेले. आणि पाठीमागचं सस्पेन्शन जर बघितलं हायड्रोलिक कॉईल स्प्रिंग 5 स्टेप ॲडजस्टेबल सस्पेन्शन जे आहेत ते इथे या साईडला दिलेले. जर तुम्हाला सीट उघडायचं असेल तर तुम्ही इथे गाडीची चावी लावून सीट जे आहेत ते उघडू देखील शकता. आणि ओव्हरऑल गाडीचा साईड लुक जो होतो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो. त्याचबरोबर जर सीटची क्वालिटी बघितली तर सीट जे आहे ते खूप कम्फर्टेबल आहे आणि 2 व्यक्ती कम्फर्टेबल आरामात बसून राईड जी आहे ते करू शकता. आणि एक ग्रॅब हँडल जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो, जो की चांगला मजबूत असा ग्रॅब हँडल आहे. आणि मागचे इंडिकेटर जर बघितले ते सुद्धा हॅलोजनमध्येच इथे मिळतात. आणि पाठीमागचं टेल लाईटचं सेटअप जो होतो तुम्हाला काही अशा प्रकारे बघायला मिळतं. इथे होंडाची बॅजिंग देखील करण्यात आलेली. इथे एक रिफ्लेक्टर मिळतो. आणि नंबर प्लेट लावायची असेल तर तुम्ही गाडीची नंबर प्लेट गाडी पासिंग झाल्यावर तुम्ही इथे देखील लावू शकता. त्याचबरोबर मित्रांनो महत्त्वाचा दुसरा चेंज म्हटलं तर इथे टायर साईज, जो मागचा टायर साईज आहे तो थोडा जाड करण्यात आलेला आहे, वाईड करण्यात आलेला आहे. पहिल्याच्या तुलनेत पहिल्याच्या ज्या मॉडेलमध्ये टायर साईज जो होतो तो तुम्हाला छोटा मिळत होता. आणि या व्हेरियंटमध्ये नवीन मॉडेलमध्ये BS6 फेज 2मध्ये 100/80 सेक्शनचा 18 इंचचा टायर जो आहे तो कंपनीने इथे दिलेला आहे, जे की बऱ्याच लोकांची प्रश्न देखील होते की टायर साईज जो तो थोडा मोठा दिला पाहिजे. त्यामुळे होंडा SP 125 या गाडीमध्ये कंपनीने टायर साईज जो तो नवीन अपडेट करण्यात आलेला आहे. पाठीमागे तुम्हाला 130 mm डायमीटरचा ड्रम ब्रेक जो येतो इथे मिळून जातो, जो की कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीमसोबत येतो. त्यासोबतच मित्रांनो होंडा SP 125चं या साईडचं ग्राफिक्स देखील तुम्ही बघू शकता. हे ग्राफिक्ससुद्धा नवीन इंट्रोड्यूस करण्यात आले, त्यामुळे हे दिसायला चांगलं दिसतं. आणि मागचं मॉडेलमध्ये जे सायलेन्सर होतं त्यामध्ये आणि आत्ताच्या याच्यामध्ये फरक जर बघितला तर सायलेन्सर जो आहे तो थोडा छोटा केलेला आहे. इथे पूर्णपणे क्रोमची ट्रीटमेंट जी आहे ते मफलर जो होतो तुम्हाला बघायला मिळते, त्यामुळे गाडीचा लुक देखील चांगला दिसतो. एनहान्स स्मार्ट पॉवर टेक्नॉलॉजी जी तुम्हाला या गाडीमध्ये SP 125मध्ये मिळून जाते. महत्त्वाचं म्हणजे गाडीमध्ये तुम्हाला सेल्फ स्टार्टसोबतच किक स्टार्टचा देखील ऑप्शन दिलेला आहे. हे एक चांगली गोष्ट जी आहे ती कंपनीने या गाडीमध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे BS6 फेज 2 या व्हेरियंटमध्ये. इथे सुद्धा तुम्हाला होंडाची बॅजिंग इंजिनवरती नक्कीच बघायला मिळेल. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जो होतो तुम्हाला इथे मिळून जातो. इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल जर बोलायचं झालं तर 123.94 CCचं 4 स्ट्रोक SI इंजिन या ठिकाणी मिळून जातं. आणि इनबिल्ट OBD सेन्सर जे इथे देण्यात आलेले, जे की ऑनबोर्ड डायग्नॉस्टिक असं देखील आपण म्हणतो, जे की BS6 फेज 2 नॉर्म्सला फुलफिल करण्यासाठी इनबिल्ट कंपनीने या गाडीमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर मॅक्झिमम पॉवर जर बघितली या इंजिनची तर ती आहे 8 किलोवॅट 7500 RPM पर्यंत. आणि मॅक्झिमम टॉर्क जर बघितलं तर 10.9 न्यूटन इतका 6000 RPM पर्यंत जनरेट करतं. आणि गाडीमध्ये जो येतो 5 स्पीड गिअरबॉक्स इथे दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो इथे सुद्धा तुम्हाला होंडाची क्रोममध्ये बॅजिंग इथे देखील करण्यात आलेली आहे. आणि फ्युअल टँक जर बघितला तर एक स्पोर्टी देण्याचा लुक जो आहे तो कंपनीने प्रयत्न केलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्ही E20 कंप्लायंट इंजिन जे ते मिळून जातं, जे की तुम्ही 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचा वापर करून ही गाडी जी आहे ते चालू देखील शकता. भविष्यात इथेनॉल जेव्हा चालू होईल देण्यासाठी पेट्रोल पंपवरती, तेव्हा तुम्ही 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल फिल करून गाडी जी आहे ते चालू देखील शकता. फ्युअल टँकची फ्युअल लीड जे आहे तुम्हाला इथे मिळून जाते, जे की लॉकेबल सिस्टीमसोबत येते. गाडीची चावी लावून तुम्ही उघडून फ्युअल जे आहे ते भरू देखील शकता. फ्युअल टँक कॅपॅसिटी जी ते तुम्हाला 11.2 लिटरची मिळते. आणि गाडीचं मायलेज जर बघितलं तर मायलेज देखील नक्कीच चांगलं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मी सुद्धा ही गाडी चालवतो, त्यामुळे मायलेज तुम्हाला सांगतो 60 ते 65 kmpl इतकं तुम्हाला सिटीमध्ये आरामात मिळू शकतं या गाडीपासून. त्याचबरोबर मित्रांनो आता आपण स्विचेस आणि कंट्रोल बघूया या गाडीचे काय काय दिलेले. इथे तुम्हाला ॲक्सिलेटर लिव्हर जे आहे त्याची ग्रिप देखील नक्कीच चांगली आहे. फ्रंटचा ब्रेक तुम्ही इथनं प्रेस करू शकता. इथे तुम्हाला इंटिग्रेटेड स्टार्ट स्टॉप स्विच इथे मिळून जातं, जे की इंटिग्रेटेड असल्यामुळे तुम्ही इथनंच गाडी जी ते स्टार्ट देखील करू शकता. हँडलबार जो होतो तुम्हाला रेग्युलर आधीच्या मॉडेलमध्ये जसं येत होतं तसंच देण्यात आलेले. होंडाची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते. त्यानंतर लेफ्ट साईडला जर कंट्रोल आणि स्विचेस बघितलं तर तुम्हाला इथे 5 लाईटचं स्विच इथे मिळून जातं. क्लच लिव्हर जो होतो चांगला स्मूथ असा आहे. लेफ्ट अँड राईटचा इंडिकेटर द्यायचं तुम्ही इथनं देऊ शकता. हॉर्नचं स्विच जे ते इथे देण्यात आलेलं आहे. गाडीचा हॉर्नचा आवाज एकदा तुम्हाला ऐकून दाखवतो. गाडीचा हॉर्नचा आवाज देखील नक्कीच चांगला आहे. आणि तुम्हाला एकदा मी स्टार्ट करून दाखवतो. स्पीडोमीटर जर बघितलं तर फुल्ली डिजिटल स्पीडोमीटर तुम्हाला SP 125मध्ये इथे मिळतं. इकोचं इंडिकेटर तुम्हाला इथे देण्यात आलेले. बाकी वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला इथे मिळून जातात. साईड स्टँड इंडिकेटर देखील आहे. हेडलाईट ऑन असेल तर हेडलाईटचं इंडिकेशन तुम्हाला इथे मिळून जातं. न्यूट्रलचं इंडिकेटर इथे देण्यात आलेले. लेफ्ट साईडला तुम्हाला फ्युअल गेज इथे मिळून जातं. डिजिटल स्पीड आहे, डिजिटल क्लॉक मिळते.
किलोमीटर किती झालेल ते तुम्ही बघू शकता। न्यूट्रलचं इंडिकेशन आहे, गिअर पोझिशन इंडिकेटर तुम्हाला इथे मिळून जातं। जर तुम्ही इथे 2 बटन जर बघितलं तर ते तुम्ही जर प्रेस केले तर तुम्हाला ट्रिप ए ट्रिप बी किती केली तुम्ही चालवले ते बघू शकता। त्यानंतर ॲव्हरेज फ्युल इकॉनॉमी म्हणजे ॲव्हरेज मायलेज आहे ते तुम्हाला किती मिळत आहे, रेंज किती मिळणार आहे आणि गाडीचं टोटल किलोमीटर किती झाले, अशी संपूर्ण माहिती जे तुम्हाला या डिजिटल स्पीडोमीटरवरती मिळते। आणि इकोचं इंडिकेटर तुम्हाला वरच्या साईडला मिळून जातं। स्पीडोमीटरमध्ये काही चेंज नाही केलेलं आहे, जसं आधी SP125मध्ये येतं तसंच देण्यात आलेलं आहे। आणि डिजिटल स्पीडोमीटर असल्यामुळे ते देखील एक चांगले फीचर आहेत गाडीमध्ये। आणि ओव्हरऑल गाडीचा लुक जो येतो तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातो। तर मित्रांनो, ओव्हरऑल ह्या गाडीमध्ये एवढे फीचर आणि अपडेट जे ते मी सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपण या गाडीची पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली ऑन रोड किंमत जी आहे ती किती आहे ती देखील आता आपण बघूया। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली Honda SP125 गाडीबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ते फीचर्स वगैरे सर्व आपण जे ते आजच्या व्हिडिओमध्ये मराठीमध्ये कव्हर केलेले आहेत। आणि तुम्हाला देखील समजले असेल काय काय फीचर या गाडीमध्ये दिलेले। आणि या गाडीची जर किंमत बघितली पिंपरी चिंचवड एरियामधली तर या गाडीमध्ये तुम्हाला 2 मॉडेल येतात, एक ड्रम वेरियंट येतं आणि दुसरं जे ते डिस्क वेरियंट। ड्रम वेरियंटची किंमत ऑन रोड किंमत पिंपरी चिंचवड एरियामधली ती आहे 1,05,404 रुपये इतकी। त्याचबरोबर डिस्क वेरियंटची जर किंमत बघितली ऑन रोड किंमत ती आहे 1,09,924 रुपये इतकी। आणि मित्रांनो, ही जी मी व्हिडिओमध्ये किंमत सांगितली जर तुम्ही व्हिडिओ काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये वेगळी देखील असू शकते। तुम्ही तुमच्या जवळच्या होंडा शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ Honda SP125 तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट देखील करा कसा वाटला व्हिडिओ म्हणून। आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून काय होईल की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल। तर भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका नवीन बाईक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या।